वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कर्णाच्या या महान प्रवासातील पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा आपण पाहिला. अगदी बरोबर. आणि आज आपण पोहोचलो आहोत या कथेतल्या शेवटच्या आणि सर्वात प्रभावी टप्प्यावर, ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो. हो ना. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण मृत्युंजय कादंबरीच्या आधारे कर्णाच्या आयुष्यातील एका अत्यंत वादळी कालखंडावर चर्चा करणार आहोत. म्हणजे राजवाड्याच्या बंद दाराआड शिजणाऱ्या राजकारणापासून ते थेट द्वैतवनातल्या भयंकर रणांगणापर्यंत, आणि तिथून पुन्हा हस्तिनापूरच्या भरसभेतील त्या अभूतपूर्व स्फोटापर्यंत. हा प्रवास मानवी मनाच्या गुंतागुंतीचा एक उत्तम अभ्यास आहे. अगदी. आता वरवर पाहता हे सगळं सत्तेसाठी चाललेलं युद्ध वाटतं. हो, पण खरं तर या घटनांच्या मुळाशी गेलं तर लक्षात येतं की हे मानवी मनातील असुरक्षितता, दुखावला गेलेला अहंकार आणि राजकीय डावपेचांचं अत्यंत भयानक असं मानसशास्त्र आहे. म्हणजे आज आपण केवळ काय घडलं हे नाही पाहणार, तर त्यामागे काय कारणं होती, का घडलं हे सगळं, याचा शोध घेणार आहोत. नक्कीच. आणि या मानसिक गुंतागुंतीची सुरुवात खरं तर राजवाड्यातूनच होते ना. हो बरोबर, तिथेच. कथेच्या या टप्प्यात महाराज धृतराष्ट्र कर्णाला एकांतासाठी बोलावून घेतात आणि तिथे ते चक्क आपली पांडवांबद्दलची भीती बोलून दाखवतात. ते स्पष्ट करतात की दुर्योधनाला वाचवण्यासाठी ते पूर्णपणे कर्णावर अवलंबून आहेत. शिवाय इथेच ते कर्णाला एक मोठी गोष्ट सांगतात की त्याचा पिता अधिरथ हा सामान्य सूत नसून प्रत्यक्ष महाराज ययातीचा वंशज आहे. हो, हा खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. पण मला इथे एका गोष्टीचं नवल वाटतं. धृतराष्ट्र हा हस्तिनापूरचा सम्राट आहे. बरोबर. मग एका सम्राटाने आपल्याच पुतण्यांना घाबरून एका योद्ध्यासमोर अक्षरशः असा पदर पसरावा, हे एका राजाचं किती मोठं अपयश आहे. हे राजाचं दुबळेपणा नक्कीच आहे. पण कसं आहे, त्याहीपेक्षा हा एका अंध आणि हतबल पित्याचं दुबळेपण आहे. अच्छा. म्हणजे धृतराष्ट्राला सत्तेचं राजकारण खूप चांगलं समजतं. त्याला पूर्ण कल्पना आहे की दुर्योधनाने पांडवांवर जे अनन्वित अत्याचार केलेत ना, त्याचा हिशोब कधीतरी द्यावाच लागणार आहे. हो, ते तर आहेच. आणि दुर्योधन स्वतःच्या ताकदीवर पांडवांना हरवू शकत नाही, हे सत्य धृतराष्ट्राला आतून खात असतं. त्यामुळे कर्णाला हाताशी धरणं हा त्याचा एकमेव आधार आहे. पण इथे धृतराष्ट्र जी राजकीय खेळी खेळतो ना, ती जास्त भयानक आहे. तो कर्णाला ययातीचा वंशज असल्याची जाणीव करून देतो. म्हणजे त्याला वाटतं की याने कर्णाचा आत्मविश्वास वाढेल. वरवरचा हेतू तोच दिसतो, पण प्रत्यक्षात तो कर्णाच्या मनातील सूतपुत्र या न्यूनगंडाला कुरवाळत आहे. बापरे. कर्णाला राजकुळाचा दर्जा देऊन तो त्याला दुर्योधनाच्या रक्षणार्थ मानसिकदृष्ट्या कायमचं बांधून घेत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कर्णाचा वापर केवळ एक शस्त्र म्हणून न करता त्याला चक्क भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केलं जात आहे. अगदी तसंच. पण गंमत बघा, हा संवाद इतका गुप्त असतो तरीही राजवाड्यात कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. कर्णाच्या खाजगी आयुष्यातही याचे पडसाद उमटताना दिसतात. हो, सुप्रियेचा तो प्रसंग. हो, कर्णाने जंगलात एका महाकाय अजगराची शिकार केलेली असते. ही गोष्ट तो स्वतःची पत्नी सुप्रिया हिला सांगत नाही, पण तिला ती युवराजनी भानुमतीकडून आधीच समजलेली असते. मला नेहमी वाटतं की राजवाड्यातल्या गुप्त गोष्टी या एखाद्या सपाट पृष्ठभागावर सांडलेल्या पाण्यासारख्या असतात. क्या बात आहे. म्हणजे कुठल्याही अडथळ्याविना त्या वेगाने पसरत जातात. हे रूपक अतिशय चपखल आहे. तिथे खाजगी असं काहीच नसतं बघा. पण या छोट्याशा प्रसंगातून कर्णाच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच, थोडी तात्विक बाजू समोर येते. कोणती? सुप्रियासोबतच्या या संवादात कर्णाच्या मनात एक सुंदर विचार येतो. पुरुष आणि स्त्री यांच्या ईश्वराकडे किंवा आदर्शाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातला फरक तो मांडतो. अच्छा, तो आकाशाकडे बघण्याचा मुद्दा. हो, कर्णाचं निरीक्षण असं असतं की पुरुष जेव्हा आदर्शाचा शोध घेतो तेव्हा तो आकाशाकडे बघतो. तो शून्यात, अथांगतेत काहीतरी अमूर्त शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तिथेच स्त्री मात्र धरणीकडे पाहते. हा मुद्दा मला सुरुवातीला थोडा क्लिष्ट वाटला. म्हणजे पुरुष आकाशाकडे आणि स्त्री धरणीकडे पाहते, यातून कर्णाला नक्की काय सुचवायचंय? स्त्रीची दृष्टी मर्यादित असते असं त्याला म्हणायचंय का? अजिबात नाही. उलट तो स्त्रीच्या दृष्टिकोनातील व्यावहारिकतेचं कौतुक करत आहे तिथे. ओहो, कसं काय? कसंय, पुरुष एखाद्या गोष्टीच्या मागे धावताना वास्तवाचं भान हरपून बसतो. तो आदर्शाच्या शोधात इतका वर पाहतो की त्याला जमिनीवरचं सत्यच दिसत नाही. बरोबर. या उलट स्त्री अथांगतेत न रमता तोच आदर्श आपल्या जवळच्या माणसांत, आपल्या नात्यांमध्ये आणि प्रत्यक्ष वास्तवात शोधते.
सुप्रिया कर्णालाच आपला आदर्श मानते ना. ती मूर्त गोष्टींमध्ये ईश्वर पाहते. अगदी बरोबर. हा विचार मानवी नात्यांमधला एक खूप मोठा आणि सखोल अर्थ सांगून जातो. अहंकार सुखावला होता त्याचा परिणाम लगेच दुर्योधनाच्या वागण्यात दिसू लागतो. इथूनच सुरू होते द्वैतवनातील ती सुप्रसिद्ध घोषयात्रा. हा प्रसंग तो खूपच नाट्यमय आहे. आता हे प्रकरण म्हणजे निव्वळ वेडेपणा वाटतो मला. पांडव वनवासात कष्ट भोगत आहेत आणि दुर्योधनाला तिथे जाऊन आपल्या अफाट संपत्तीचं आणि दासींचं प्रदर्शन करायचं असतं. आणि यासाठी तो पितामह भीष्मांचा स्पष्ट इशाराही धुडकावून लावतो. खरंच हो, भीष्मांनी त्याला स्पष्ट बजावलेलं असतं की वनात जाऊन पांडवांची कुरापत काढू नकोस. पण दुर्योधनाच्या डोक्यावर सत्तेची आणि स्वतःच्या सामर्थ्याची एक विचित्र नशा चढलेली असते. पण मला इथे खरोखर असा प्रश्न पडतो की दुर्योधनाच्या या कृतीची तुलना एखाद्या भुकेल्या आणि शांत बसलेल्या सिंहासमोर मुद्दामून पंचपक्वान्नांचे ताट नेऊन त्याला दिवचण्याशी नाही का करता येणार? अगदी चपखल उदाहरण आहे हे. दुर्योधनाला खरोखरच असं कसं वाटू शकतं की पांडवे सगळं शांतपणे पाहत बसतील? हा निव्वळ मूर्खपणा म्हणायचा की आजच्या भाषेत सांगायचं तर सोशल मीडियावर खोटा बडेजाव दाखवण्याचा हा जुना प्रकार होता. जिथे लोकांना स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना जळवण्यात जास्त रस असतो. हे अगदी तसंच आहे. इतरांना दुःखात पाहिलं की काहींना स्वतःच्या सुखाची किंमत जास्त वाटते. बरोबर. पण इथे केवळ दिखावा नव्हता. दुर्योधनाची रणनीती शारीरिक नसून मानसिक होती. त्याला माहित होतं की तो रणांगणावर पांडवांना सहजासहजी संपवू शकत नाही. अच्छा. म्हणून तो त्यांना मानसिकदृष्ट्या खच्ची करू पाहत होता. आणि राहिला प्रश्न त्याच्या मूर्खपणाचा किंवा आत्मविश्वासाचा, तर तो आत्मविश्वास त्याचा स्वतःचा नव्हताच मुळी. मग कोणाचा होता? तो आत्मविश्वास कर्णाच्या अजयपणावर आधारलेला होता. दुर्योधनाला वाटत होतं की जोपर्यंत कर्ण त्याच्या पाठीशी आहे तोपर्यंत प्रत्यक्ष काळही त्याचं काही बिघडवू शकत नाही. बापरे. आणि याच अति आत्मविश्वासाला नियती कसा जोरदार धक्का देते ते आपण पाहतोच पुढे. घोषयात्रेला निघताना कर्णाच्या आवडत्या घोड्याचे, वायुजितचे, पाय अडखळतात. हो, तो स्पष्ट अपशकुन असतो. तरीही ही मंडळी पुढे जातातच. आणि गंमत म्हणजे त्यांचा सामना पांडवांशी होतच नाही. तिथे गंधर्व राजा चित्रसेन आणि त्याच्या अफाट सैन्यासोबत त्यांचा एक अनपेक्षित आणि अत्यंत भयंकर संघर्ष उभा राहतो. हो, निसर्गाचा आणि नियतीचा हा खेळ खूप मोठा आहे बघा. अहंकाराने फुगलेला फुगा फोडण्यासाठी नियतीला कोणा मोठ्या शत्रूची गरज नसते. बरोबर. चित्रसेनाचं सैन्य अफाट असतं. ते कौरवांच्या सैन्यावर एखाद्या वादळासारखे कोसळतात. आणि इथेच कर्णाच्या आयुष्यातला एक सर्वात मोठा आणि कठीण प्रसंग उभा राहतो. आणि याच प्रसंगावर मला सर्वात जास्त बोलायचं होतं. बोला ना. गंधर्वांच्या त्या अफाट सैन्यासमोर कर्णाला आपला नाईलाज झाल्याचं जाणवतं. स्वतःच्या दासींचे आणि सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी कर्णाला चक्क माघार घेण्याचा निर्णय घ्यावा लागतो. आता आपण अनेकदा म्हणतो की बुद्धिबळाच्या खेळात राजाला वाचवण्यासाठी वजीराला 2 पावले मागे घ्यावेच लागतात. कर्णानेही नेमकं तेच केलं. अगदी. पण तरीही माघार घेताना त्याच्या मनात एक प्रचंड काहूर माजलेलं असतं. हा माझा पराभव आहे की मी केलेलं पलायन, या विचाराने तो आतून तुटत असतो. मला सांगा, ही खरोखर घाबरून घेतलेली माघार होती का? कारण युद्धशास्त्रात माघार घेणे हा रणनीतीचा एक भाग मानला जातो ना. मग कर्ण या व्यावहारिक निर्णयाला स्वतःच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवून स्वतःलाच का असा त्रास देत आहे? तुम्ही जे बुद्धिबळाचं उदाहरण दिलत ना, त्यावरूनच स्पष्ट करूया. वजीराला 2 पावले मागे घेताना कोणताही भावनिक त्रास होत नाही, कारण तो केवळ एक सोंगटी असतो. बरोबर. पण कर्णाची समस्या ही आहे की तो स्वतःला त्या पटावरची सोंगटी मानत नाही. तो स्वतःला तो पट मानतो. अरेच्छा. कर्णाची संपूर्ण ओळख, त्याचं राजवाड्यातलं स्थान, हे सर्व त्याच्या अजेय असण्यावर अवलंबून आहे. सूतपुत्र ही त्याची सामाजिक ओळख पुसून काढण्यासाठी त्याने अपराजय योद्धा ही ओळख स्वतःच निर्माण केली होती. बरोबर आहे. जेव्हा त्याला परिस्थितीमुळे मागे फिरावं लागतं तेव्हा केवळ त्याचे रथ मागे फिरत नाहीत, तर त्याची संपूर्ण ओळख कोसळत असल्यासारखं त्याला वाटतं. बापरे. युद्धशास्त्राच्या दृष्टीनं तो निर्णय 100% योग्य होता. सैन्य वाचवणे हे सेनापतीचे कर्तव्यच असते. पण कर्णाचा अहंकार एवढा मोठा आहे की तो व्यावहारिकतेला आपला वैयक्तिक पराभव मानतो. हे खरंच खूप भयानक आहे. म्हणजे तुमची ताकदच जेव्हा तुमची सर्वात मोठी कमकुवतपणा बनते. अगदी बरोबर. आणि या सगळ्यातून सुटका होते न होते तोच दुसरा एक मोठा धक्का बसतो. कर्णा आपल्या सैन्यामध्ये घेऊन मागे येतो खरा, पण दुर्योधन तिथेच मागे अडकतो. हो. चित्रसेन त्याला अक्षरशः वेलींनी बांधून बंदी बनवतो.
आणि मग जे घडतं ते पाहिलं तर दुर्योधनासाठी मरणही त्यापेक्षा सोपं वाटलं असतं. हो, कारण दुर्योधनाची सुटका करण्यासाठी तिथे स्वतः अर्जुन येतो. विचार करा. ज्या शत्रूंना, ज्या पांडवांना आपल्या वैभवाने जळवण्यासाठी दुर्योधन गेला होता, त्याच शत्रूकडून त्याला स्वतःच्या जीवनाची भीक मिळते. अर्जुन चित्रसेनाला पळवून लावतो आणि दुर्योधनाला मुक्त करताना अत्यंत उपहासात्मक शब्दांत सांगतो की तुला मी मारलं नाही, कारण तशी माझ्या मोठ्या भावाची आज्ञा होती. हा अपमान दुर्योधनासारख्या माणसाला पचवणं शक्यच नाही. एका अभिमानी राजासाठी समरंगणात धारातीर्थी पडणे हे भूषणावह असते, पण शत्रूने फेकलेली दयेची तुकडी खाऊन जिवंत राहणे हा मृत्यूहून मोठा अपमान आहे. नक्कीच. आणि म्हणूनच दुर्योधन प्रायोपवेशन म्हणजे उपोषण करून प्राण त्यागण्याचा निर्णय घेतो. पण मला इथे आश्चर्य याचं वाटतं की ज्या कर्णाला स्वतःच्या माघारीचा एवढा धक्का बसला होता, तोच कर्ण अत्यंत शांतपणे आणि परिपक्वपणे दुर्योधनाचं सांत्वन करतो. हो ना. तो त्याला श्रीकृष्ण आणि इंद्र यांची उदाहरणे देतो. समजूतदार आहे. तो दुर्योधनाला समजावतो की राजाचे प्राण ही काही एवढी स्वस्त गोष्ट नाही की ती केवळ एका अपमानामुळे सोडून द्यावी. तो श्रीकृष्णाचं उदाहरण देतो की जरासंधाच्या सततच्या आक्रमणांमुळे श्रीकृष्णानेही मथुरा सोडून द्वारकेला जाण्याचा निर्णय घेतला होता. बरोबर. मग म्हणून कोणी श्रीकृष्णाला पळमुटा म्हणत नाही. इंद्रालाही पराभवाचा सामना करावा लागला होता. ही उदाहरणे देऊन कर्ण हेच पटवून देतो की खऱ्या वीराने पराभवातून धडा घ्यायचा असतो आणि पुन्हा उभं राहायचं असतं. हे ऐकताना वाटतं की या दोघांमधली मैत्री खरोखरच किती खोल होती. पण हे सगळं सांत्वनावणी समजून घेणं हस्तिनापूरच्या वेशीवरच संपतं. हो, कारण पुढे जे वाढून ठेवलं होतं ते भयंकर होतं. अगदी. ते हस्तिनापूरला पोचल्यानंतर तिथे जे वादळ उभं राहतं ते याहूनही प्रखर असतं. हस्तिनापूरला परत्यावर पितामह भीष्म एक तातडीची सभा बोलावतात. आता या सभेची मजा अशी आहे की याचं आमंत्रण नसतं, तर ते एक आज्ञापत्र असतं. आणि तिथे भीष्मांचा संताप ज्या प्रकारे उफाळून येतो ते पाहण्यासारखं आहे. ते भरसभेत मानवी स्वार्थाचे वाभाडे काढतात. भीष्मांचे ते शब्द कोणत्याही काळाला लागू पडणारे आहेत बघा. मानवी स्वार्थ हा जगाला कसा विनाशाकडे घेऊन जातो हे सांगताना ते म्हणतात की भुकेला सिंह दुसऱ्या प्राण्याला मारतो, पण तो कधी दुसऱ्या सिंहाची शिकार करत नाही. क्या बात आहे. मात्र स्वार्थाने पछाडलेला माणूस स्वतःच्याच जातीतल्या लाखो माणसांना मारायलाही मागे पुढे पाहत नाही. माणसाचा स्वार्थ हा या जगातील सर्वात मोठा शाप आहे. त्यांच्या या प्रखर शब्दांमागे त्यांची हतबलता दडलेली होती. त्यांना स्पष्ट दिसत होतं की दुर्योधनाचा अहंकार आणि धृतराष्ट्राचा आंधळेपणा संपूर्ण कुळाला एका भयंकर विनाशाकडे ढकलत आहेत. आणि म्हणूनच ते दुर्योधनाच्या पापांचा पाढाच वाचतात. भीमाला विष देण्यापासून, लाक्षागृहापासून ते थेट द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत सर्व घटनांची ते जाहीर आठवण करून देतात. हो. इतकंच नाही तर ते कर्णाच्या पराक्रमाची अत्यंत बोचऱ्या शब्दांत खिल्ली उडवतात. ते कर्णाला अर्जुनासमोर शून्य ठरवतात आणि पुन्हा एकदा त्याला सूतपुत्र म्हणून हिणवतात. हा खूप मोठा अपमान होता. आणि शेवटी अत्यंत निराशेने आणि संतापाने भीष्म हस्तिनापूरचा तो सुवर्ण राजदंड जमिनीवर भिरकावून देतात. हो, तो प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. पण इथे थांबा. मला हा प्रसंग थोडा पटत नाहीये. मला एक विचार येतोय. भीष्मांच्या या कृतीची तुलना आपण एका बुडणाऱ्या जहाजाच्या कॅप्टनशी करू शकतो का? म्हणजे कसं? म्हणजे जहाज बुडत असताना कॅप्टनने सुकाणू स्वतःच्या हातात घेऊन जहाज वाचवण्याचे प्रयत्न करायचे असतात ना. पण इथे हा कॅप्टन फक्त आपल्या खलाशांवर ओरडत बसला आहे आणि रागाने सुकाणूच फेकून देत आहे. अच्छा, तसं म्हणताय तुम्ही? हो. जर भीष्म पितामह स्वतः अत्यंत शक्तिशाली होते आणि त्यांना हे सगळं चुकीचं चाललंय हे 100% माहीत होतं, तर त्यांनी केवळ उपदेशाचे डोस पाजण्याऐवजी स्वतः ती सत्ता हातात का नाही घेतली? नुसते शब्दांचे बाण सोडून ते काय साध्य करत होते? हा खूपच सखोल आणि अत्यंत रास्त आक्षेप आहे तुमचा. वरवर पाहता भीष्मांची कृती पलायनवादीच वाटते. पण कसं आहे, त्यांच्या या असहाय्यतेचे मूळ त्यांच्या स्वतःच्याच एका भयंकर प्रतिज्ञेत आहे. कोणती प्रतिज्ञा? त्यांनी आयुष्यभर हस्तिनापूरच्या सिंहासनाचे रक्षण करण्याची शपथ घेतली होती. त्यावर बसण्याची किंवा स्वतः सत्ता हातात घेण्याची नाही. पण मग निष्क्रिय राहणे आणि विनाशाला मूक संमती देणे हा सुद्धा एक प्रकारचा अपराधच नाही का? जर तुमच्याकडे युद्ध थांबवण्याची ताकद आहे आणि तुम्ही ती वापरत नाही, तर त्या युद्धात जाणाऱ्या बळींचं पातक तुमच्यावरही येतच ना. नक्कीच येतं.
आणि हीच सर भीष्मांची सर्वात मोठी शोकांतिक आहे. ते नियमांनी, शब्दांनी इतके बांधले गेले आहेत की ते न्यायासाठी बंड करू शकत नाहीत. तो राजदंड जो त्यांनी जमिनीवर फेकला तो केवळ एक सोन्याचा दांडा नव्हता. तो हस्तिनापूरची सत्ता, न्याय आणि परंपरा यांचं सर्वोच्च प्रतीक होता. बरोबर. तो राजदंड जमिनीवर फेकणं म्हणजे भीष्मांनी एक प्रकारे हे जाहीर करणं होतं की आता या राज्यात न्यायाची आणि परंपरेची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. त्यांना वाटलं होतं की या एका कृतीने तरी धृतराष्ट्र आणि दुर्योधनाला धक्का बसेल आणि ते भानावर येतील. पण घडतं भलतंच. ज्या धक्क्याची भीष्म अपेक्षा करत होते तो धक्का त्यांना स्वतःलाच बसतो. हो ना. तो जमिनीवर पडलेला राजदंड पाहून कर्णाच्या भावनांचा उद्रेक होतो. तो पुढे जातो आणि भर सभेत तो राजदंड धुळीतून उचलतो. विचार करा, संपूर्ण सभा अवाक होऊन पाहत आहे. आणि कर्ण तिथे थांबत नाही. तो भीष्मांच्या आरोपांना अत्यंत सडेतोड उत्तर देतो. तो भीमाला त्याच्या बालपणीच्या चुकांची आणि द्रौपदीने केलेल्या अपमानास्पद शब्दांची आठवण करून देतो. आणि इथेच तो एक ऐतिहासिक आणि प्रचंड मोठी प्रतिज्ञा घेतो, दिग्विजयाची प्रतिज्ञा. बरोबर. तो थेट जाहीर करतो की तो केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी नाही तर या राजदंडाच्या प्रतिष्ठेसाठी संपूर्ण आर्यावर्तात दिग्विजय करेल. बापरे. जोपर्यंत सर्व राजे या राजदंडासमोर नतमस्तक होत नाहीत तोपर्यंत तो हस्तिनापुरात पाय ठेवणार नाही अशी शपथ घेतो तो. आणि त्याच्या या घोषणेला दुर्योधन तात्काळ पाठिंबा देतो आणि 4 अक्षोहिणी सैन्याची घोषणा करतो. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. बोला. कर्णाने ही जी मोठी प्रतिज्ञा घेतली ती खरोखरच हस्तिनापुराच्या आणि त्या राजदंडाच्या प्रेमापोटी घेतली होती की भीष्मांनी दुखावलेल्या त्याच्या स्वतःच्या अहंकारातून आणि भरसभेत वारंवार होणाऱ्या सूतपुत्र या अपमानातून ती संतापाची ज्वाला निर्माण झाली होती? कारण तोपर्यंत कर्णाला हस्तिनापूरच्या सत्तेशी इतकं घेणं देणं असल्याचं कुठे दिसलं नव्हतं ना. हे एका अत्यंत गुंतागुंतीच्या मानसिकतेचं दर्शन आहे बघा. कर्णाच्या मनात हस्तिनापूरबद्दल कृतज्ञता नक्कीच आहे, कारण ज्यावेळी जगाने त्याला झिडकारलं तेव्हा याच राज्याने त्याला आश्रय दिला, ओळख दिली. बरोबर. पण तरीही ही प्रतिज्ञा केवळ राज्यनिष्ठेतून आलेली नाही. भीष्मांनी भरसभेत केलेला अपमान त्याच्या जिवारी लागला होता. गंधर्वांसमोरून घेतलेली माघार त्याच्या आधीच जळत असलेल्या मनावर मीठ चोळत होती. त्यात भीष्मांचे पराक्रमशून्य, पळपुटा आणि सूतपुत्र हे शब्द त्याच्या अस्तित्वावर घाव घालणारे होते. त्यामुळे हा दिग्विजय राजदंडाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जितका होता त्याहून कितीतरी पट अधिक तो जगाला आणि विशेषतः भीष्मांना स्वतःची ताकद सिद्ध करून दाखवण्यासाठी होता. अच्छा, म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टाहास. हो. ही प्रतिज्ञा त्याच्या दुखावलेल्या अहंकाराचा एक प्रचंड मोठा स्फोट होता. हे सगळं ऐकताना अंगावर काटा येतो. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण खरोखरच एक अद्भुत आणि थरारक प्रवास अनुभवला. नक्कीच. धृतराष्ट्राच्या असहजतेतून आणि राजकीय खेळीतून सुरू झालेला हा प्रवास द्वैत्ववनातील अपमानास्पद माघारीतून, दुर्योधनाच्या नैराश्यातून जात हस्तिनापूरच्या भरसभेत एका जागतिक युद्धाच्या म्हणजेच दिग्विजयाच्या घोषणेत कसा बदलला हे आपण अतिशय बारकाईने पाहिलं. हो. या प्रत्येक घटनेमागे मानवी मनाचा अहंकार, असुरक्षितता आणि प्रतिशोध कसा काम करत असतो हे समजून घेणं हा एक डोळे उघडणारा अनुभव होता. आणि ह्या संपूर्ण घटनाक्रमातून एकच गोष्ट अत्यंत स्पष्टपणे अधोरेखित होते की जेव्हा संवादाची जागा अहंकार घेतो, जेव्हा मोठे लोक आपल्या जबाबदाऱ्या झटकतात आणि जेव्हा एखाद्याच्या क्षमतेला त्याच्या जातीवरून किंवा कुळावरून कमी लेखले जाते, तेव्हा त्यातून फक्त आणि फक्त विनाशाचीच बीजं रोवली जातात. अगदी 100% खरे हे. पण जाता जाता या संपूर्ण प्रवासातून आलेला एक गहन विचार करण्यासारखा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. नक्की. आपण नेहमी मानतो की राजदंड हा न्याय, एकता आणि परंपरेचा प्रतीक आहे. तो समाजाला जोडणारा दुवा आहे. पण जेव्हा कर्णाने तो राजदंड धुळीतून उचलला आणि दिग्विजयाची शपथ घेतली तेव्हा सर्वांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कर्णाने खरोखरच त्या राजदंडाची प्रतिष्ठा वाढवली की स्वतःच्या दुखावलेल्या अहंकाराला शांत करण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्याच्या वेडापायी त्याने त्या पवित्र राजदंडालाच एका मोठ्या विनाशाचे हत्यार बनवले. खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. हो ना. न्यायाचे प्रतीक असलेले शस्त्र जेव्हा अहंकाराच्या हातात जाते तेव्हा ते रक्षण करते की भस्मसात करते? हा विचार नक्कीच बराच काळ आपल्या मनात रेंगाळत राहील. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सखोल विश्लेषणासह.